माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री दासबोध कथासार अभिवाचन करत आहे. भाग 15. प्रथम श्री शिवरायांना नमस्कार करून प्रारंभ करते. समाज 6वा. दूषितपणाची लक्षणे. श्रोता विचारतो की सत्संगाचे महात्म्य कोणते? मोक्ष किती दिवसांनी मिळतो? सत्समागम धरल्यानंतर मुक्ती कशी मिळेल? वक्ता असे म्हणतो, अरे, निरूपणावर जर दृढ विश्वास असला तर क्षणार्धात मुक्ती मिळते, पण त्यासाठी चित्त मात्र एकाग्र झाले पाहिजे. मन अचानकपणे चंचल होते, तेव्हा हर प्रयत्नाने त्याला स्थिर करायला हवे. त्याला आवरून धरून निरूपणातील तत्व अर्थ शोधून घ्यावा. जो लक्ष न देता ऐकेल तो तर जसा काही मनुष्य रूपातला दगडच म्हणावा. पण दगडाचे एक बरे असते, त्याला पाहिजे तसा आकार देतात, मग तो पुन्हा पहिल्यासारखा होत नाही मात्र. परंतु मनुष्याने सद्बुद्धी धरली तरी पुन्हा तो कुमार्गाला लागतो. दगडाच्या मूर्तीला घडवतात, रत्ने सुद्धा पाषाणच होत, पण त्यांना मोल तरी असते. तसा चंचल अभक्ताचा देह म्हणजे दगड होय. मनाच्या चंचलपणामुळे फार मोठी हानी होते. हा मनाचा चंचलपणा व आळस हे दोन सर्वांचेच मोठे शत्रू. तिसरा मोठा शत्रू कोण? झोपाळूपणा. हे तिन्ही शत्रू जर एकत्र आले मग उद्धाराची आशाच नाही. आता मोक्ष किती दिवसात मिळेल या प्रश्नाचे उत्तर असे आहे की शिष्य जर कुशाग्र बुद्धीचा असेल तर एका क्षणात मोक्ष मिळतो. फक्त विश्वास साक्षम मात्र असायला हवे. मग तो शिष्य जरी अशिक्षित असला तरी काही अडचण येत नाही. आता मोक्षाचे स्वरूप कसे असते ते ऐका. समाज 7वा. मोक्षाची लक्षणे. आता मोक्ष म्हणजे काय व तो सत्संगतीमुळे किती दिवसात मिळतो ते सांगतो. बद्ध म्हणजे जो बंधनात नाही तो. मोक्ष म्हणजे ज्याला बंधन नाही तो मोकळा असलेला. बंधन कोणते तर ते जीवाच्या संकल्पाचे होय. मी जीव आहे, जन्म मृत्यू केल्या कर्माची फळे हे अडळ असतात, अशी ज्याची पक्की धारणा असेल तो बद्ध असे ओळखा. नरदेहातच जो पुन्हा पुन्हा जन्मास येईल याची शाश्वती नसते. हे जे संकल्पाचे बंधन आहे ते सत्संगाने आणि आत्मज्ञानानेच तुटते, एरवी कशाचेही तुटत नसते. या चराचर सृष्टीत जे काही आहे ते सर्व 5 भौतिक होईल. त्यातही पुन्हा 8 प्रकृती, 32 तत्व, 8 प्रकारची देह, 4 तऱ्हेची आत्मे, 4 आकाशे, प्रकृती, पुरुष असे अनेक सूक्ष्म भेद आहे. पण त्यातला अविनाशी आत्मा जाणाव्यास हवा. तो उपाधी विरहित निर्मळ आहे. जीव हा उपाधियुक्त असतो म्हणून तो जन्ममरणाचे फेरे करतो. जन्ममरणापासून सुटका म्हणजेच मोक्ष होय. ती सुटका आत्मज्ञानामुळे होते व ते ज्ञान संतांकडून मिळत असते. त्याला साधनाचे कष्ट नसतात, तर ज्या क्षणी अनुग्रह होतो त्या क्षणीच ते ज्ञान होते, मोक्षाचा लाभ होतो. सर्व संकल्प विकल्प मावळतात. ज्याप्रमाणे झोपेतून जागा झालेल्याला स्वप्न मिथ्या वाटते त्याचप्रमाणे सृष्टी त्याला मिथ्या वाटते. तेव्हा मोक्ष हा फक्त आत्मज्ञानामुळेच मिळतो. आत्मज्ञानी पुरुष हा आत्मस्वरूप असल्यामुळे तो जन्म मरण बंधमुक्ती या उपाधी विरहित असतो. मोक्ष म्हणजे याशिवाय दुसरे काही नाही हो. समाज 8वा. आत्मदर्शन. आता जे सांगितले त्याचा मथितार्थ असा आहे की तूच परमात्मा आहे. जरी त्याला जन्म मरण बंधमोक्ष येणे जाणे नाही तसेच तुलाही नाही. पण परमात्मा अखंड, अपरंपार, नित्य, निर्गुण, निराकार, अतर्क्य, सर्वव्यापी, सर्वात असूनही अलिप्त व तो भक्ती केल्यानेच प्राप्त होतो. यात काही शंकाच नाही. आता भक्ती करायची म्हणजे नेमक्या काय करायचं ते ऐका. भक्तीचे प्रकार 9. आत्मनिवेदन हा त्यातला श्रेष्ठ प्रकार. त्यावर श्रोत्यांनी प्रश्न केला की ते कसे करावे. तेव्हा वक्ता उत्तर देतो की आधी मी कोण याचा शोध घ्यावा, मग परमात्मा कसा हे उमजते. हेच आत्मनिवेदन. मग तेव्हा असे होते की आपण त्याच्याशी एकरूप होतो, काही भेद असा उरतच नाही. नंतर मात्र पुन्हा वेगळेपणा नाही. युज्यमुक्ती म्हणतात ती हीच होय. नदी सागरात जाऊन मिसळते तसे समज पण जेव्हा देहातील व्हावे तेव्हा ते घडते. श्रोत्याने पुन्हा शंका विचारली की देहातील कसे व्हायचे, हे परब्रह्म कसे प्राप्त व्हायचे, ऐश्वर्याचे लक्षण कोणते. वक्ता सांगतो, अरे, देहाच्याही पलीकडे परब्रह्म, तसाच तो विधेयी असतो, तो जाणावा.
त्याचा पार वेदशास्त्रांना लागत नाही. ते ऐश्वर्य काही वेगळेच असते. म्हणून संत वचनाचा अव्यय कधी करू नये. शिष्याने विचारले की संत वचन ते कोणते? तर गुरु म्हणता, अरे तू देह नसून स्वानंद गण अजन्माचा आत्मा आहे. हेच ते वचन. हेच मनात दृढ ठसवावे. देह पडल्यानंतर परमात्मा भेटेल असे म्हणणे हा मूर्खपणा होय. काही जणांचे मत असे असते की कल्पांत काळी माया नष्ट झाली की ब्रह्मप्राप्ती होईल, एरवी नाही. हे मत शुद्ध मूर्खपणाचे. ब्रह्मप्राप्तीचा अनुभव हा याची देही याची डोळा घ्यायचा असतो. कारण जोवर माया तोवर तिचे निरसन केले पाहिजे. असे पहा की सैन्यात जर मरून गेले तर आज सत्तेचा राज्याचा काय उपयोग? सत्ता असेल तर मात्र ते ऐश्वर्य बंधनकारक होत नाही. त्याचप्रमाणे आत्मज्ञान झाल्यानंतर पुन्हा जेव्हा देहाचे भान येते तेव्हा मी म्हणजे देह अशी जाणीव नसते, तर माझा देह अशी असते. हिचे त्यात बंधन रवडत नाही. आपण अगोदर सर्प समजून घाबरतो, पण जेव्हा कळते की ती दोरी तेव्हा निर्भय होतो. तशीच माया ही भयानक असते. पण ज्यावेळी आपण कल्पनेलाही ओलांडून जातो त्यावेळी माया काल्पनिक आहे हे कळते. भीतीसुद्धा पळून जाते. मीपणा गळून पडतो. तेव्हाच आपण कोण आहोत ते खरोखर कळून येते. त्यानंतर मग जीवपणा कुठला, चारी देह कुठले, गती नाही, अधोगती नाही, जन्म मरण नाही, प्रपंच नाही, भ्रमण नाही, जे उरते त्याला नावच नाही. सद्गुरूने बोध केल्यावर ध्यान करायला ज्याने ध्यान करतो तो वस्तू ध्यान त्रिपुटी नष्ट झाली. शिष्य सायुज्य मुक्तीचा अधिकारी झाला. मग संसार आटून जातो. फक्त शुद्ध अस्तित्वाची जाणीव उरते. द्वैत नष्ट होते. अखंडपणे तिन्ही त्रिकाळ फक्त आनंदाचाच अनुभव येत असतो. साधनाचे फळ अलगदपणे पदरात पडते. एखाद्या दीर्घकाळ पडणाऱ्या स्वप्नातून जागे झाल्याप्रमाणे वाटते. असा तो सिद्ध पुरुष कसा असतो ही लक्षणे आता सांगणार आहे. समास 9 लक्षणे सिद्ध पुरुषाची. श्रोत्यांनी प्रश्न केला की सिद्ध पुरुष ओळखण्याची लक्षणे कोणती? वक्ता म्हणतो की एखाद्याच्या पोटात जर अमृत गेले तर त्याचे शरीर तेजपुंज होते. त्याचप्रमाणे सिद्ध कसा असतो ते ऐकावे. तो आत्मस्वरूप झालेला असतो. तो लोकांमध्ये वावरत असतानाही कायम आत्ममग्न असतो. तो जरी लौकिक व्यवहार करीत असला तरी अंतरात मात्र स्वरूपाकार असतो. तो झोपला, उठला, बसला तरी त्याची आंतरिक अवस्था मात्र स्थिर असते. मग त्याची बाह्य लक्षणे कशी ओळखणार? तर काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर यांचा त्यांच्या अंगी लवलेशही नसतो. सर्व सृष्टी आत्मवत दिसत असल्या कारणाने आलेल्या गोष्टीचे सुख नाही आणि गमावलेल्याचेही दुःख नाही. कुणापासून भीती वाटत नाही, अगदी मरणाची नाही. साधूला स्वार्थाची अपेक्षाच नसते. त्याचे मन अत्यंत कोमल सुखद असते. आसक्ती म्हणाल तर कशाचीच नाही, तर सर्व काही ईश्वरचे इच्छेमुळेच घडत असते. अशी धारणा असल्यामुळे काय होईल ते कसे होईल ही चिंताच त्याला नसते. मान अपमान यांनी तो विचलित होतच नसतो. सर्व धर्मात श्रेष्ठ धर्म म्हणजे स्वरूपाकार होणे हा होय. साधू सदा सर्व काळ तसाच असतो. यासाठी त्याची संगत धरली व त्याचा उपदेश घेतला तर आपणही तसेच हो. परंतु जनामध्ये मात्र या बाबतीत वेगवेगळ्या समजुती आहे. त्यातील काही आपण पुढील समाजात पाहणार आहोत. समाज 10 शून्यत्व निरसन. लोकांचे अनुभव व निरनिराळे मते ऐकायस मोठी मौज वाटते. कुणी म्हणतो की संसार नेटकेपणाने करावा म्हणजे त्यानेच सार्थक होते. दुसऱ्याला हे मान्य नसेल. कुणी सांगतो की संसार केला तरी काय दान वगैरे करावे म्हणजे सद्गती मिळेल. काहींचे मत असे असते की विरक्तीपोटी कुठेतरी दूर निघून जावे. तर दुसरा म्हणतो की असे निरर्थक भटकण्यापेक्षा आपण आश्रम धरून असावे की बरे. कुणी असे म्हणतात की वासना निर्मळ पाहिजे, भाव शुद्ध असावा. आणखी असे मते आहे की आईवडिलांची सेवा करावी, ब्राह्मण देव यांची पूजा करावी, शास्त्राभ्यास करावा, संतांना शरण जावे, भूत दया पोटी असली तरी पुरे होय. अंतकाळी नाम घ्यावे ते बरे, पण गाठी पुण्य असेल तरच नाम येईल. तीर्थक्षेत्र करीत फिरावे. काही जण सांगता की मन अगोदर वावरले पाहिजे. कुणी म्हणतो की भजन कीर्तन करीत जावे, तर दुसरा सांगतो की त्यापेक्षा योगाभ्यास करावा हे उत्तम. आणखी मते कशी ते सांगा. भक्ती मार्गच चांगला, ज्ञान मार्ग श्रेष्ठ. नित्य मुक्त राहावे, निंदा द्वेष करू नये, दुर्जनांची संगत धरू नये. कृतज्ञ असले पाहिजे, आधी पोटमाग मग विठोबा. तपश्चर्या करावी, इंद्रपद प्राप्त करून घ्यावे. तांत्रिक साधना करून वेताळ साधन करावे.
अघोर मंत्र सिद्ध करावा, लक्ष्मी अंश करावी, बटुक भैरव प्रसन्न करावा. कुणी म्हणता की जोटिंग तर कुणी कॉली न कुणी उच्चिष्ट चांडाळे, कुणी विघ्नहर्ता शंकर, भगवती, मल्हारी, व्यंकटेश असे असंख्य देव देवता आहे. त्यातील कुणालाही प्रसन्न करून घ्यावे अशी मते तरी किती म्हणून सांगावी. तेव्हा श्रोता म्हणतो की आता मला या सर्वातून निश्चितपणे काय केले पाहिजे ते सांगावे. त्यावर गुरु सांगता की अरे प्रथमतः जी सृष्टी दिव्य सृष्टी आहे ती ओलांडून पलीकडे जावे. त्यावेळी सर्वत्र शून्याकार शून्यावास होईल. आपली दृष्टी सृष्टी आहेत ते ओलांडून पलीकडे जा. तेच ब्रह्म असे समजून साधक समाधानाने मागे परततो. पण तो शून्यकार हेही ब्रह्म नव्हे तर मोठ्या युक्तीने त्यालाही ओलांडून गेले की मग परमात्मा परब्रह्माचा साक्षात्कार होतो. मग स्वतः वेगळा असा उरत नाही, पण ही अवस्था अनुभवण्याची आहे. तेव्हा देहबुद्धी नष्ट होते, तेव्हाच हा अनुभव येतो. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात आपण दशक 9वा गुण आणि रूप समास 1 शंका समाधान बघूया. हरये नमः. गणाधीश तो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंत अनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ.